दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेला महिला वडाच्या झाडाची पूजा करताना दिसून येतात। सावित्रीनं आपले पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले आणि त्याचीच साक्ष म्हणून आज ही महिला ही परंपरा जपत वडाच्या झाडाची पूजा करतात। जणू ही निसर्गाचीच पूजा असते। जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाला जणू त्या रक्षासूत्रच बांधतात असं दिसून येतं। सोलापुरात देखील मंगळवारी वालचंद कॉलेजच्या समोरील वडाच्या झाडाची पूजा करताना महिला मोठ्या संख्येने दिसून आल्या। यावेळी महिलांची मोठी गर्दी होती। याप्रसंगी महिला पोलिसांनीही वडाची पूजा करत प्रत्येकाने एक झाड लावावं असं आवाहन द न्यूज प्लसशी बोलताना केलं। तेव्हा पाहूया वडाच्या झाडाची आपल्या महिला भगिनींनी केलेली विधिवत पूजा आणि सोबतच सर्वांना केलेलं आवाहन देखील। सगळ्या सोलापूरकरांना एक आव्हान करते की वटपौर्णिमा सणानिमित्त आता मृग नक्षत्र चालू झाला, आपला पावसाळा चालू झाला आणि ह्या वर्षी अतिशय उत्साहाने पावसाळा उन्हाळ्यातही चालू झालेला आहे। त्याच्यामुळं सर्वांनी एक एक वृक्ष लावावं आणि आपलं सोलापूर एकदम निसर्गरम्य करावं अशी सर्वांना विनंती। पतीच्या आयुष्यासाठी आम्ही हे सण अतिशय उत्साहात साजरा करतो आणि विशेष म्हणजे आम्ही दोघी डिपार्टमेंट पोलीस आहे, आम्ही दोघी ड्युटी करून आम्ही हे सण साजरा करण्यासाठी वेळ काढलो। प्रत्येक वेळेस आम्ही अतिशय उत्साहाने ड्युटीतनं वेळ काढून हे सण साजरा करतो। आम्हाला वटपौर्णिमा सण हा खूप छान वाटतो आणि श्रावणात म्हणजे आपला मृग नक्षत्र जे चालू होतो ते सणातनं आपला सण सुरुवात होतो आज वटपौर्णिमा। त्याच्यामुळे आम्हाला सणाचा खूप छान आनंद वाटतो। या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।